पतीने पत्नीच्या डोक्यात धारदार शस्त्रानं हल्ला केल्याची संतापजनक घटना पिंपळनेरमध्ये घडली आहे। अचानक घडलेल्या घटनेमुळे पिंपळनेरमध्ये खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली। डोक्यात गंभीर दुखापत झाल्यानं महिलेला धुळ्यातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले। घरगुती वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पिंपळनेरमध्ये माहेरी असलेल्या यशोदा महाले या महिलेवर दुपारच्या सुमारास अचानकपणे तिच्या पतीनं घरात घुसून धारदार शस्त्रानं डोक्यावर वार केले। घडलेल्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांसह नातेवाईकांनी जखमी महिलेला पिंपळनेरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केलं। मात्र दुखापत जास्त असल्यानं पुढील उपचारासाठी तिला धुळ्यातील भाऊसाहेब हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेचं गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी आरोपी असणाऱ्या गोरख महाले याच्या शोधासाठी पथकं रवाना केली आहेत। नेमकी घटना कशामुळे घडली, हल्ल्याचं कारण काय याचा तपास पिंपळनेर पोलिसांकडून केला जात आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।